आणि हे साल काढून घेतलं. आता त्याला धुवून घेते, कापून घेते. कापले आणि कुकरला लावते डायरेक्ट. नमस्कार सगळ्यांना. तर हा व्हिडिओ आहे रेसिपीचा. तर इथं मम्मी रेसिपी बनवत होती. तर हे गोड भजी म्हणतात पुण्याकडे आणि गावाकडे काहीतरी वेगळं नाव आहे याचं. तर लाल भोपळा असतो ना, तर तो होता घरी. गणपतीच्या वेळेस आम्ही आणला होता गणपतीला दाखवायला आणि पप्पाने आणला होता. ते असं गौराईला दाखवतात, महालक्ष्मी वगैरे बसतात तेव्हा आणतात, पण मग पप्पांनी गणपतीला आणला होता. मग तो होता. तर तो फोडला, म्हणजे तो कापला, त्याची सालं काढले आणि त्याला कापून घेतले बारीक आणि मग ते कुकरला लावलं. कुकरला लावल्यानंतर 3 शिट्ट्या दिल्या आणि मग इथं तोपर्यंत गूळ किसून घेतला आणि मग ते कुकरमधून काढलं आणि गूळ आणि ते मिक्स केलं आणि मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आणि ते सगळं मिक्स करून त्याचे गोड भजी काढली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगा आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण सांगा कमेंटमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. बरोबर म्हणतात त्याला. समझो इशारा आज से दिल है तुम्हारा. मम्मी दिसतच नाही, माझी मम्मी. हाय. म्हणतात इकडे भोपळा म्हणतात, बरोबर. आणि त्याची भजी, गोड भजी, गुळ बिळ टाकला व्यवस्थित. खाऊन बघा. अच्छा, खाऊन बघ. खाऊन बघा आणि सांगा कसं झालं. गरम आहे हा? ही भाजी माझी. हा, गरम आहे. बरं. आमच्या गावाकडे ना गुळशीला बनवतात असं. गुळशीला म्हणतात, म्हणजे गुळाचंच असते, त्याला गुळशीला म्हणतात. गुळ, कवळं आणि विलायची टाकून असं ते बनवतात. ह्यात नाही टाकून इलायची.